द्यावी घ्यावी चुकून द्यावी घ्यावी चुकून द्यावी घ्यावी बम चिक बम चुकून द्यावी घ्यावी. घरातला टीव्ही बिघडला तर आपण टीव्हीला दोष देत नाही, आपण शिवाय घालतो ते कंपनीलाच. चूक झाली माझी, तुमच्याशी लग्न केलं, माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असताना तर सुखी राहिले असते आज मी. म्हणजे तुझ्या आईचा आपल्या लग्नाला विरोध होता? हो. अरे देवा, इतके दिवस सुगीच मी त्या माऊलीला दोष देत होतो. स्वतःकडे बघ, तू अति झाली आहे. हो तुम्ही वाद नकोय मला आता, म्हणून मी सांगणारच आहे सुरेंद्रला. येतोय म्हणून आम्ही तुमच्या त्या इंग्लंड सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ फॅमिली बॉन्डच्या संस्था सत्कार स्वीकारण्यासाठी. 7-8 शब्दांचं वाक्य बोलताना तुम्हाला एवढी धाक लागते. निघाले मोठे इंग्लंडला. उषा, चूक भूल द्यावी घ्यावी खरं तर आमच्या टॅगलाईन मध्ये सगळ्या गोष्टी येतात. गोड नात्यांची मिश्किल गोष्ट. सो अगदी एक हलकं फुलकं आणि एका विनोदी अंगाला जाणारं नाटक आहे. सो तुम्ही इकडे या, 2 तास बसा, फार विचार न करता छान एन्जॉय करा आणि खूप छान मोमेंट्स तुम्ही तुमच्याबरोबर इथून घेऊन जा. आणि आय एम शुअर, म्हणजे कारण आत्तापर्यंत आम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्यात, सो एकदा हे नाटक बघून कोणी थांबत नाही, आवर्जून दुसऱ्यांदा हे नाटक बघायला नक्कीच येतात. आणि म्हणूनच आम्ही म्हटलं की गोड नात्यांची मिश्किल गोष्ट आणि अशी गोष्ट की जी वारंवार पाहावीशी वाटणार. आणि यात माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर माझ्या भूमिकेचं नाव आहे राजाभाऊ. कारण जसं म्हटलं की ही एक नात्यांची गोष्ट आहे, सो ही नवरा बायकोची गोष्ट आहे. सो त्यातलं राजाभाऊ हे पात्र मी साकारतो. आणि याच्यामध्ये पण आमचे 2 एज ग्रुप्स आहेत बेसिकली. सो एक आहे 80 वय आणि एक आहे करंट याच्याबरोबर, सो 35शीतलं आहे. सो अशी ती पुढे मागे होत म्हणजे करंट आणि फ्लॅशबॅक अशी करत ती पुढे जाणारी गोष्ट आहे. आणि खूप मजा येते खरं तर, कारण म्हणजे जेवढी प्रेक्षकांना मजा येते तेवढीच मजा आम्हालाही काम करताना येते. कारण एकतर खूप वेगळ्या प्रकारच्या जॉनरमध्ये खूप दिवसानंतर काम करायला मिळतं आहे. सो हा एक आनंद वेगळा आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा त्या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळतं, सो तो आनंद डबल होतो. सो मी तुम्हा सगळ्यांना एवढंच म्हणेन की नक्की या नाटक पाहायला तुम्ही. दडपणपेक्षा मी म्हणेन की जबाबदारी फार मोठी आहे. कारण करेक्ट तुम्ही म्हणालात की 25 वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येतं आहे. आणि 25 वर्षांपूर्वी स्वतः दिलीप प्रभावळकर सरांनी ही भूमिका केली होती, त्यांनीच लिहिलेलं नाटक आहे. सो जेव्हा ती भूमिका आज परत आपल्या वाटायला येते किंवा आपल्याला ती करण्याची संधी मिळते, सो दडपणपेक्षा ती खूप मोठी जबाबदारी आहे की ज्या लेवलला त्यांनी नेऊन ठेवलं आहे, सो आपण ॲटलिस्ट त्या आसपास तरी कुठे आपण एक पोहोचला पूर्ण प्रयत्न करावा. कारण ऑफकोर्स आपण त्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकत, ते खूपच ग्रेट आहेत, खूपच मोठे आहेत, पण किमान आपण त्या भूमिकेला न्याय देऊ शकू ही जबाबदारी मात्र माझी नक्कीच आहे. आणि ऑफकोर्स 2 खूप वेगळ्या भूमिका आहेत. म्हणजे स्वामींची भूमिका आणि आत्ता जे पात्र मी साकारतो राजाभाऊ, या 2 खूप अगदी 2 टोक आहेत बेसिकली. आणि दोन्ही भूमिकांचं आपापल्या ठिकाणी एक फार वेगळं महत्त्व आहे. पण काय की याच्यामध्ये मी खरं तर म्हणेन की दिग्दर्शकांची फार जास्त खरं तर कसरत आहे, कमाल आहे. कारण काय, आपण जेव्हा सलग एखादी भूमिका 3 वर्ष करतो आणि त्यानंतर आपण सडनली एका दुसऱ्या भूमिकेची तयारी सुरू करतो, सो जो मेन पार्ट असतो तालमीचा, जी 1-1.5 महिना नाटकाची तालीम होती. आणि त्या तालमीमध्ये खरं तर ह्या पुढच्या भूमिकेचा सगळा प्रवास सुरू झाला होता. आणि त्या प्रवासामध्ये म्हणजे माझ्यापेक्षा पण मी म्हणेन की जास्त कसरत किंवा जास्त खरं तर श्रेय मी दिग्दर्शकांना देईन. कारण ही भूमिका किंवा त्या गोष्टी तुमच्यातून काढून घेणं आणि हे सगळं होताना ही काळजी पण घेणं की एका भूमिकेची सावली दुसऱ्या भूमिकेमध्ये न दिसणं बेसिकली. कारण कलाकार म्हणून ही फार मोठी गोष्ट असते की तुम्ही ज्या 2 भूमिका साकारता त्या 2 भूमिका वेगळ्या दिसणं ही तेवढंच गरजेचं असतं. सो आणि ऑफकोर्स माझी सगळीच टीम राहतं, कारण सगळ्यांचा इतका छान सपोर्ट होता आणि मजा आली. पण नाटकाची एकूण प्रोसेस कशी होती? धमाल धमाल धमाल. प्रोसेस होतीपेक्षा मी म्हणेन की प्रोसेस सुरू आहे अजूनसुद्धा. कारण नाटक हे प्रयोगागणिक अगदी बदलत जातं किंवा तयार होत जातं किंवा अगदी पक्कं होत जातं. आणि ही प्रोसेस सुरू आहे अजूनही आणि आम्ही खूप एन्जॉय करतो ही प्रोसेस. आणि ऑफकोर्स टी व्ही आणि नाटक या 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत. सो इथे खूप लाईव्ह सगळं जिवंतपणा ते जास्त आहे नाटकामध्ये.
सो मजा असते इथे आणि ती प्रोसेस एन्जॉय करतो आणि आमच्यावर की अशीच ती एन्जॉय करत राहू यापुढे सुद्धा, कारण प्रवास आत्ता जस्ट पुढे सुरू झाला आहे, अजून बरीच वळणं पाहिजे. खरंच खूप छान वाटतंय, कारण का अक्षयला डेफिनेटली टेलिव्हिजनवर काम करताना पाहिलंच होतं. याआधी 1-2दा भेटसुद्धा झाली होती, पण एकत्र काम करण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो नक्कीच खूप वेगळा आहे आणि खूप मजा आली आणि खूप काही काही शिकायला मिळालं. कारण ॲज अन ॲक्टर डेफिनेटली खूप वेगळ्या काही गोष्टी तो घेऊन येतो रिहर्सलला सुद्धा किंवा शो करताना सुद्धा, त्यामुळे खूप छान वाटते आणि मजा येते. ही आय थिंक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते कुठलंही काम करताना की आपल्याला मजा आली पाहिजे, तर ते काम काम नाही वाटलं पाहिजे. आणि फक्त अक्षयच नाही, पण महेश सर आहेत, अमृता आहे, सगळ्यांबरोबर ओव्हरऑल काम करताना खूप छान वाटतं आणि मजा येते. आमची जी बॅकस्टेजची क्रू आहे, टीम आहे, ते सगळेसुद्धा तितकेच हॅपनिंग माणसं आहेत सगळी बिहाइंड द स्टेजसुद्धा, त्यामुळे ओव्हरऑल प्रयोगाच्या दिवशी एक छान वातावरण असतं. मी इतकंच म्हणेन की प्रत्येक कॅरेक्टर वेगळं होतं, प्रत्येक कॅरेक्टरने मला भरपूर दिलं आहे आणि भरपूर शिकवलंसुद्धा आहे. जितकं मी एक ॲक्टर म्हणून ग्रो झाले, तितकंच माणूस म्हणून मी प्रत्येक प्रोजेक्टनंतर ग्रो झाले आणि असंच छान काम, अशाच चांगल्या भूमिका, चांगली माणसं मला भेटली आहेत प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. सो मी हीच आशा करते की जसं प्रत्येक प्रोजेक्टमधून काहीतरी नवीन घडतं आहे माझ्या आयुष्यात सुद्धा, तसं पुढे सुद्धा होत राहिलं पाहिजे. नाटकातल्या भूमिकेबद्दल काय सांगाल? एक्स्ट्रीमली वेगळी भूमिका आहे, म्हणजे मी खरंच एक्सपेक्ट नव्हतं केलं आणि नाटक करण्याची इच्छा प्रत्येक कलाकाराला असते. नाटक हे सगळ्यात आवडीचं असतं प्रत्येक कलाकाराचं आणि सगळ्यात पहिलं म्हणजे जसं अक्षयने पण आधी सांगितलं की वेगळीच काय म्हणतो वयोगट जे आहे ते अगदी मी 75 वर्षाच्या बाईचं कॅरेक्टर करते, मी आहे 28-29 वर्षांची, त्यामुळे तो एक मेजर चॅलेंज होता सुरुवातीला. त्याचबरोबरीने नाटकात सुद्धा 2 एज ग्रुप्स प्ले करायला मिळत आहेत. सो भरपूर चॅलेंजिंग आहे, पण खूप मजा येते करायला आणि ऑफकोर्स येस, मी याच्या आधी कॉमेडी काय म्हणतो कधी हे जॉनर कधी केलं नव्हतं फुल फ्लेज, त्यामुळे इथे सुद्धा काहीतरी नवीन शिकायला मिळालं. कठीण होतं सुरुवातीला, पण आय थिंक प्रयत्न बरोबर दिशेने चालू आहेत आणि थोडं थोडं आता जमतं आहे आणि आय थिंक ह्याचं क्रेडिट जितकं को ॲक्टर्सना जातं माझ्या, त्याच्याहून थोडंसं जास्ती डिरेक्टरला जातं आणि त्यामुळेच आय थिंक आता सापडतं आहे मला ते, असं म्हणायला काही हरकत नाही. काय झालं की हे नाटक मुळात लिहिलं दिलीप प्रभावकर यांनी. नाटक अत्यंत सुंदर लिहिलेलं आहे, की गोड नाट्याची मिश्किल गोष्ट आहे, यात अस्सल खानदानी विनोद आहे. इथे कुठल्या शाब्दिक कोट्या नाटकात नाही आहे, प्रासंगिक विनोद आहेत आणि प्रासंगिक विनोद लोक लक्षात ठेवतात आयुष्यभर. हा या नाटकाची खूप मोठी जमेची बाजू आहे. आणि दिग्दर्शन करताना आता अक्षय आणि आम्ही चांगले मित्र आहोत आणि गेली 12-15 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो, त्यामुळे एक ट्युनिंग आमचं मॅच झालेलं आहे. त्यामुळे दोघं एकमेकांना माहिती होतं कसे आहोत, त्या अनुषंगाने नाटक बसवणं मलाही सोपं गेलं. अक्षय अत्यंत सुंदर काम करते आणि ती फार सिन्सिअर आहे, त्यामुळे हे सगळं जसं मॅच करून आलं. आणि जमेची बाजू म्हणजे अमृता जी आहे, म्हणजे मी परत पुन्हा एकदा सांगतो की अमृताने या नाटकासाठी अनेक सिरियल सोडल्या, पण डेडिकेशन ती काम करते. त्यामुळे डेडिकेशन असलं की कुठलंही काम जे आपण हातात ते उत्तमच होतं आणि हे नाटक उत्तमच झालेलं आहे असं दिग्दर्शन म्हणून मलाही वाटतं आणि प्रेक्षकांनी तसंच रिस्पॉन्स आहे. त्यामुळे आणि अभिनय आणि दिग्दर्शन करताना कधीकधी स्टेजवर वाटतं की अरे याने असं करायला पाहिजे, असं हे होतंच, म्हणजे दिग्दर्शक असल्यामुळे त्या गोष्टी घडतात. पण आम्ही सगळं नाटक एन्जॉय करतो आणि आम्ही एन्जॉय करतो, प्रेक्षक एन्जॉय करतात आणि तो रिस्पॉन्स फार उत्तम असतो. आणि तुम्ही बेसिकली प्रयोग संपल्यावर लोक जी भेटायला येतात त्यांच्या रिस्पॉन्स बघून कळतं आपलं ह्या जेन्युइन सगळ्या प्रतिक्रिया आहे, त्यामुळे छान वाटते सगळ्यांना चांगलं. नाटकात मी दोन भूमिका करतो. बघा इथून सुरुवात आहे. 2 भूमिका करतो. एक तर मी अक्षयचा सासरा आहे एका भूमिकेमध्ये आणि त्याचा एक मित्र आहे दुसऱ्या भूमिकेमध्ये, अशी 2 भूमिका आहेत. पण या त्यांची परत एजचा डिफरन्स आहे. एका एजमध्ये मी 75 आहे, एका एजमध्ये परत अक्षयप्रमाणे 30-35 झालेलो आहे. अशी सगळी गंमत त्याच्यामध्ये आहे. नाटकात मी 3 भूमिका करते आणि माझ्यासाठी हे नाटक खरं तर खूप चॅलेंजिंग आहे, कारण एका नाटकात 3 वेगवेगळे पात्र मला करायचे आहेत, तेही 3 वेगवेगळ्या एजचे, वेगवेगळ्या प्रकार. म्हणजे एक आहे ती म्हातारी बाई आहे, सासू आहे, टिपिकल सासू. दुसरं आहे ती मैत्रीण आहे, जे माझ्या एजचं कॅरेक्टर आहे. आणि मग एक शेजारीण आहे, पण ती मॉड एजची त्या एजमधली, म्हणजे एक म्हातारी पण
असं तिचं एक पात्र म्हणजे तिन्ही पात्र खूप वेगवेगळे आहेत. सो मला हे करताना प्रचंड मजा येते, कारण माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं की तिन्ही पात्रात मी एकाच नाटकामध्ये वेगवेगळी कशी दिसेल. आणि यामध्ये मला खूप सपोर्ट झाला तो महेश सरांचा, कारण आमचा पहिला प्रेक्षक कोण होता तर ते महेश सर होते. आणि हे तिन्ही पात्र वेगवेगळे होत आहेत की नाही हे खरं तर त्यांनी मला दिशा दाखवली आणि त्यामुळे करते आणि मला खूप मजा येते. लेटेस्ट किस्सा जो झाला, आमचा 25वा प्रयोग होता नाटकाचा आणि हाऊसफुल शो होता पुण्याचा. टिळक स्मारकला 25वा प्रयोग झाला आणि एक साधारण 10व्या मिनिटावरती लाईट गेली स्टेजवरची. आणि लाईटिंग पण असे 2 प्रकारचे आहे, ते कसं थोडं नाईटचं लाईटिंग असतं, डेचं वेगळं आहे. तर चुकून वेगळी लाईटिंग झाली सडनली. तर आम्ही म्हटलं की ठीक आहे म्हणून करूया कंटिन्यू. मग त्यात सुद्धा अक्षयने कव्हरअप करून घेतलं. तेव्हा माझी एक्झिट असते तर त्यात मग अक्षयने डायलॉगच घेतला की बघ ग जरा लाईट गेली आहे, त्याचं काय ठीक होतं की नाही, असं करून आम्ही कंटिन्यू ठेवलं. आणि थोड्या वेळानंतर खालून आवाज आला, दादा प्रयोग थांबवावा लागेल, दादा थांबवावा लागेल असं. आणि 10व्या 12व्या मिनिटावर आम्हाला काहीच कळलं नाही. हाऊसफुल शो होता आणि आम्ही तसेच थांबलो, आम्ही काहीच रिॲक्ट नाही झालो. म्हटलं ठीक आहे होऊ दे. मग तेवढ्यात डिरेक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की होतं आहे, तुम्ही फक्त थोडंसं मागून घ्या. आणि मग परत आम्ही तेव्हा एका पॉईंटला असं झालं होतं, म्हणजे माझ्याबरोबर ह्याच्या आधी असं कधी घडलं नव्हतं. बट टचवूड जेव्हा परत लाईट्सचा सगळा तो जो काही इश्यू होता तो सॉल्व्ह झाला, आम्ही परत त्याच एनर्जीने समहाव सगळ्यांमध्ये आमच्यात इन्क्लुडिंग लाईट साऊंड आम्ही होतो. आमच्यात पण मस्तपैकी ते काहीही न बोलता पुढे गेलं ते नाटक आणि खूप छान प्रकारे आम्ही कव्हरअप केलं ते. आणि खूप चांगलं आणि खूप कमाल प्रयोग झाला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि ते जे काही लाईट गेली तेव्हा जरासं दडपण आलं होतं, पण त्याहून जास्ती आम्हाला मजा आली कारण नंतर ते आम्हाला कव्हरअप करायचं होतं. हा एक किस्सा माझ्या आत्ता ऑन टॉपवर सध्या आहे. मी एक सांगतो की बेसिकली ना या नाटकामध्ये ना माझा एक असा प्रसंग आहे, त्या सीनचा प्रसंग आहे की तिथे मी मरतो. तर ही सगळी ही सिन्सिअर असणारी वात्रट कलाकार लोक हे काय करतात माहिती आहे, मरताना ऐकता हा माझ्या उशाखाली हात घालतो, मला असं गुदगुल्या करतो. आता मरणारा माणूस हसायचं पण नाही आणि मरायचं पण आहे. ओके, ही जी बसली आहे पायाजवळ ही चिमटे काढते, ही पायाचं तळपायाला अशी ती चोळते, तिथूनच ती गुदगुल्या करायचा प्रयत्न करते. म्हणजे मी पहिल्यांदा इथे नाटकामध्ये असं कसं मरणारा म्हातारा मी करतोय, त्याचं खूप समाधान वाटतं. अरे सुख आहे प्रत्येकाला मिळत नाहीये, हे असं लागलेलं सुख मी अनुभवतोय. अजून एक गोष्ट आहे, आता म्हणजे किस्सा नाही म्हणणार मला, ही घटना आहे जी प्रत्येक प्रयोगात घडते. म्हणजे तुला कळलं मला काय सांगायचंय. हे ट्युनिंग चांगले ना. तर प्रत्येक प्रयोगात हे आमचे दिग्दर्शक जे काम पण करतात नाटकामध्ये, सो जेव्हा यांचा रोल नसेल स्टेजवर तेव्हा हे विंगेत उभे असतात. आणि का असतं हे पण आता का असतं ते पण सांगतो. सो आम्ही दोघं समजा मी आणि अक्षय आमचे काहीतरी वाक्य चालू आहेत आणि मी हिच्याकडे असं बघतो आणि मागे मला महेश दिसतो तिकडे आणि तो असतो उचल 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 किंवा काय जे काय त्याच्या ना एक इन्स्ट्रक्शन असतात, सूचना असतात त्या वारंवार. आणि बऱ्याच असतात आम्हाला, म्हणजे कधी इकडे बघितलं की ह्या विंगेत दिसतो किंवा हिला कधीतरी फिरून तो माझ्या मागच्या विंगेत दिसतो किंवा कधीतरी किंवा आमचा एक सीन आहे, एक मोठा सीन आहे यात मी अमृता आणि अक्षय आम्ही तिघही स्टेजवर असतो. फक्त महेश स्टेजवर नसतो कारण तो तेव्हा ऑडियन्स मध्ये असतो आणि तो समोरून तो पूर्ण सीन पाहत असतो. पण यामागचं म्हणजे यामागचं कारण बेसिक काही नाही, विश्वास कलाकारांवर. म्हणजे आम्ही तर आता हे पण म्हणणार आहे की खरं ह्याला तिकीट लावलं पाहिजे आता, कारण निम्म नाटक ऑडियन्स मधून बघतोय. पण पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे काय की दिग्दर्शक म्हणून पण तो बेसिकली पूर्ण नाटकाकडे बघतो. आणि सो आता जो अनुभव मला आहे त्याच्यावर काम करण्यात इतकी वर्ष, सो तो एक ऑडियन्स पाहून तुमचा एक परफॉर्मन्स कसा बदलावा, म्हणजे आजचं ऑडियन्स कसं आहे, सो त्याप्रमाणे तुमच्या काय म्हणतात त्याला बॉडी लँग्वेज म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी. कारण एखादा लाफ्टर तो आज समजा इथे वाजलाय, तो पुढच्या प्रेक्षकांबरोबर सुद्धा सेम इंटेन्सिटीने केल्यावर वाजेल अशी गॅरंटी नाही आहे त्याची. सो तो प्रेक्षकागणी तुमचा परफॉर्मन्स हा बदलतो किंवा बदलला गेला पाहिजे आधार.
कारण नाटक हे आपण बेसिकली करतो कोणाकरता तर प्रेक्षकांकरता. सो त्यांना त्या नाटकाची मजा आलीच पाहिजे, त्यांनी ते एन्जॉय केलंच पाहिजे. सो त्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना, हा त्याचे ते तो जॉनर आहे किंवा त्याला ते नस सापडलेली आहे मी म्हणेन प्रेक्षकांची. सो त्याला ते 5-10 मिनिटांमध्ये अंदाज येतो की आजचा प्रेक्षक हा काय कशा पद्धतीचा आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही कसे ते थोडेफार बदल करा ह्या सूचना तो वारंवार आम्हाला व्यंगेतून देत असतो. बरं, हे जी सवय मला ऑलरेडी खूप होती, पण मला पहिल्या 2 प्रयोगाला मला दोघींचं पण जरा मला भीती होती. म्हटलं काय, मला माहिती आहे की ही सवय हा व्यंगेत उभा असतो, पण तुम्हाला दोघींना जर अचानक हा व्यंगेत दिसला आणि यांनी असं असं केलं किंवा काही केलं तर तुम्ही जायच्या तिकडे निघून काय झालं काय म्हणतोय म्हणून किंवा बसली उभी राहायची. पण मजा आहे म्हणजे ही टीम खूप छान वाटते. ऑनस्टेज आम्ही 4घच असतो, पण 4पैकी पण म्हणजे ती 3 भूमिका, महेश 2 भूमिका, आम्ही दोघं वेगळे एज ग्रुप्स. पण मजा असते, धमाल येते खूप. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ही सुरुवात आहे. आत्ता तर कुठे ती भट्टी एक जमती आहे छान, प्रेक्षकांपर्यंत आता आम्ही पोहोचतोय. बरं, मी प्रेक्षकांचे तुम्हा सगळ्यांच्या मार्फत खरंच मनापासून आभार मानतो. प्रेक्षकांनी या 25 प्रयोगामध्ये भरभरून प्रेम दिलं. म्हणजे आमचा मागचाच प्रयोग अक्षय म्हणाली 25वा प्रयोग पुण्यामध्ये झाला आणि प्रयोग हा जवळपास हाऊसफुल प्रयोग होता टीएक्स स्मारकमध्ये. बरं, त्याच्या आधीच आमचा चिंचवडला प्रयोग होता, तो पण सेम म्हणजे जवळपास हाऊसफुल प्रयोग. परत नाशिकला आमचे हाऊसफुल प्रयोग झाले. नाशिक दोन्ही प्रयोग हाऊसफुल आहेत ना? नाशिक दोन्ही प्रयोग हाऊसफुल झाले. सो खूप खूप छान वाटतं. काय ना, म्हणजे नाटक करताना ना 2 गोष्टी असतात. म्हणजे त्या गोष्टीचा आनंदही होतो आणि त्याच गोष्टीत जरा दडपण नाही म्हणणार मी, पण दडपण किंवा कम भीती अशी असते की खुर्ची जेव्हा समोरच्या खुर्च्या भरलेल्या असतात ना, सो आम्हाला एक आनंद असतो आणि एक मोटिवेशन असतं आम्हाला आणि सगळीच टीम अजून उत्साहात काम करते. पण एखाद्या खुर्ची किंवा जिथे समजा रिकामी असेल तर ही फार एक वेगळ्या प्रकारची गोष्ट असते ती. पण सुदैवाने मी खरंच प्रेक्षकांना म्हणतो की त्यांनी आत्तापर्यंत अशी गोष्ट नाही घडली आणि त्यांनी आत्तापर्यंत पूर्ण 25 वर्गांना भरभरून प्रतिसाद दिला. सो खरंच थँक्यू व्हेरी मच. आणि अक्षय पण. आणि काय होतंय, आम्ही सोशल मीडियावर सुद्धा तितकंच ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे बरीच जण कमेंट्समध्ये कधीतरी लाईव्हमध्ये मेसेजेस आणि आम्हाला लिहून पाठवतात की आमच्याही शहरात या, आम्ही ह्या शहरातले आहोत किंवा इकडे प्रयोग करा ना, आम्ही वाट बघतोय, आम्हाला पुण्याला यायला जमत नाही किंवा आम्हाला मुंबईला यायला जमत नाही. सो ते सुद्धा आमच्यासाठी तितकंच मोटिवेटिंग आहे की वेगवेगळ्या शहरातून लोक मेसेज करतात. उलट त्या दिवशी असं झालं, नाशिकचा प्रयोग होता, 2 दिवस सलग प्रयोग होते, शनिवारी नाशिक आणि रविवारी पुण्याला. आणि एक काका आले प्रयोगानंतर भेटायला आणि ते भेटले आम्हाला आणि ते खूप खुश झाले. ते म्हणाले की मी पुण्याहून आलोय नाशिकचा प्रयोग बघायला. तर आम्ही असं होतं की म्हटलं हो काका, उद्या पुण्यात आहे प्रयोग. ते म्हणाले हो का, ठीक आहे, मी उद्या परत येतो. ते नाशिकला फक्त प्रयोगासाठी, कारण त्यांना माहिती नव्हतं पुण्यात प्रयोग कुठे होतोय काय होतंय, तर ते पुण्याहून नाशिकला फक्त प्रयोगासाठी म्हणून आले. मग ते राहिले तिकडे आणि मग ते असं होतं की आता आम्ही उद्या परत येणार आहोत तुमच्या प्रयोगाला. सो ती आमच्यासाठी खरी पोचपावती आहे की लोक कुठून कुठून. त्या दिवशी सुद्धा जेव्हा पुण्याचा शो होता तेव्हा एक काकू होत्या, त्या त्यांच्या मुलीला घेऊन सोलापूरवरून आल्या होत्या टिळक स्मारकचा जो प्रयोग झाला. सो हे आमच्यासाठी खरंच, आणि ह्याच्यामुळे जबाबदारी वाढते आमची सुद्धा की प्रत्येक प्रयोग आम्हाला अजून छान करायचा आहे आणि तुम्हाला भेटायला खरंच आम्हाला सुद्धा तितकंच आवडेल जर आम्ही तुमच्या शहरात आलो. आणि प्रयत्न तेच सुरू आहेत सध्या. तर नाटकातला किंवा मालिकेतला एखादा सुखद क्षण का सांगाल का, सुंदर जो आठवणीत राहिला असेल? सुंदर आठवण. सुखद क्षण तर प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळी असतोच. ह्या नाटकाच्या वेळेचा मला एक किस्सा सांगायला आवडेल. नाटक झाल्यावर प्रेक्षक येतात मागे सगळ्यांना भेटायला आणि मी दार उघडलं. आम्हाला असं कळलं की बाहेर लोक थांबले होते आणि मी दार उघडलं आणि पहिले 5-1 सेकंद त्यांनी घेतलं बघायला की कोण बाहेर आलं. आणि मग त्यांना असं झालं की आम्ही ओळखलंच नाही तुम्हाला. कारण त्या म्हणाले एक तर नाटक सुरू होतं तेव्हा पहिली एंट्री माझी असते, तर ते म्हणे की पहिला साधारण 1 मिनटं तुमचे डायलॉग सुरू होईपर्यंत आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही, कारण मी म्हातारीच्या वेशात असते. सो माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती की त्यांनी, ठीक आहे कधी कधी असं वाटतं रे लोकांना म्हणजे लोक आपल्याला ओळखतच नाही आहेत, पण आय थिंक ही खरी हे काय म्हणतो इथे आपल्याला ते सापडलं असं वाटतं. सो त्या काकू असं होतं की जेव्हा तुम्ही स्टेजवर आलात तेव्हा मी तुम्हाला ओळखलं कारण तुम्ही खूपच वेगळं
काहीतरी करून आलात. आणि आता तुम्ही मेकअप रूममध्ये बाहेर आलात तेव्हाही मी नाही पाहिलं, कारण ते 2.5 तास माझ्या डोक्यात ती इमेज होती तुमची नाटकाची. आणि आता सडनली तुम्ही फ्रॉक घालून छोट्या केसात आलात, मी तुम्हाला ओळखलंच नाही. सो माझ्यासाठी मला तेव्हा असं वाटलं की अरे आपण चांगलं काम करतोय आणि ते बरोबररित्या लोकांपर्यंत पोहोचतं. माझ्यासाठी पण सुखद धक्का खरं तर म्हणजे हीच गोष्ट म्हणता येईल, कारण नाटकामध्ये माझी जी भूमिका आहे त्या वेगळ्या आहे. मग माझा वीग असतो, त्यानंतर एक नऊवारीत असतं, एक साडीत असतं. आणि जेव्हा मी मेकअप रूममधनं बाहेर येते सो मीही अशी असते, कधी वन पीसमध्ये कधी जीन्स टॉपमध्ये. तर खूप लोक मला आधी ओळखतच नाही बाहेर आल्यानंतर. मग ते विचारत असतात की ती मुलगी कुठे आहे जिने ते कॅरेक्टर्स केले. आणि मग त्यांना लक्षात येतं की अरे ही तीच आहे. सो माझ्यासाठी पण ही म्हणजे पोचपावतीच आहे की मी जे स्टेजवर काम करते ते मी बॅकस्टेजला त्यांना नाही ओळखायला, आणि माझ्यासाठी पोचपावती आहे. तर नाटकामध्ये स्वतः स्वामी आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची साथ तर आहेतच. त्याबद्दल काय सांगाल? नाही खरं आहे, स्वामींची साथ आहे, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आज खरं इथपर्यंत पोहोचलो आहे. नाही तर काही शक्य नव्हतं की इथपर्यंत पोहोचणं. पण खूप छान वाटतं. आणि मला पण एक मोमेंट आहे असं की मला खरंच खूप म्हणजे एक कलाकार म्हणून मला ना ती दाद खूप जास्त भावली किंवा खूप जास्त आवडली, इम्पॉर्टंट वाटली. म्हणजे अगदी पहिल्याच प्रयोगाला जेव्हा प्रेक्षक बॅकस्टेजला भेटायला आले तर तेव्हा आले, भरभरून बोलले आणि ते हे आवर्जून म्हणाले की म्हणे आम्ही मालिका रोज बघतो, न चुकता बघतो, एक भाग चुकवत नाही आम्ही. आणि आम्हाला प्रचंड आवडते म्हणे तुमची भूमिका स्वामींची. आणि म्हणे आम्ही आज नाटक पाहिलं सो आम्हाला नाटक हे खूप आवडलं, तुमची इथली भूमिका खूप आवडली. आणि त्यांनी एक दाद दिली होती की म्हणे तुमच्या दोन्ही भूमिका वेगळ्या वाटतात म्हणे, कुठेही तुमची दोन्ही भूमिका कुठेही क्षणभराकरता पण सारखी वाटत नाही. सो मला असं वाटतं की ही एक कलाकार म्हणून मिळाली सगळ्यात मोठी दाद असते तुम्हाला. नाही, आणि मला असे थोडं ॲड करायचं वाटतं की आत्ताच आपला शेवटचा प्रयोग मला वाटतं तो एक स्मारकचा प्रयोग होता. त्या प्रयोगानंतर प्रयोग संपल्यानंतर आम्ही जेव्हा कर्टन कॉल घेतो, प्रेक्षकांशी बोलतो, तेव्हा प्रेक्षक आमच्याशी बोलत होते. बरं, इथून प्रश्न, तिथून प्रश्न, मग उत्तर, प्रश्न उत्तर, असं बराच वेळ चाललं होतं. आणि सर्वात महत्त्वाचा या नाटकाचा प्लस पॉईंट असा आहे ना की प्रासंगिक विनोद, त्यामुळे लोक शेवटपर्यंत नाटक धरून ठेवतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय आणि अक्षय. आता अक्षयच्या संदर्भात बोलायचं म्हणतं की लोक येतात, भरभरून बोलतात. मला असं वाटतं की क्वचित 25 पैकी काही क्वचित 1-2-3 प्रयोग असतील ज्या प्रयोगाला याला काही भेटवस्तू नाही मिळाली. म्हणजे हे त्याने सांगणं चुकीचं होईल, मी सांगतो त्याला भेटवस्तू नाही मिळत, त्याला भेटवस्तू मिळतात. लोक येतात, भरभरून प्रेम देतात. म्हणजे एक स्वामीचे भक्त येतात आणि ते हे नाटक घेऊन घरी जातात, हे असं म्हणून. त्यामुळे प्रेक्षक वर्ग दोन्हीकडचा आहे, दोन्हीचा प्रेक्षक वर्ग येतोय नाटकाला आणि भरभरून प्रेम देतोय. आणि त्यांचे जे रिॲक्शन जे असतात, थोडी रडणं असतात, येऊन लोक रडतात, हसतात, असं त्याला टच करतात आणि तुम्ही जात का, ह्या भावना, ह्या गोष्टी ज्या असतात तर अगदी जबाबदारी प्रचंड वाटतं प्रत्येकाची. कारण ह्या प्लॉटमध्ये सगळेजण आहोत आम्ही. आणि आम्ही ती एक बॉर्डरलाईन धरून ठेवली की हे नाटक तसं नाही वाटलं पाहिजे. काय नाटकामध्ये अक्षय आहे, यांची डिग्निटी जी आहे ना, यांनी आत्ता केलेल्या भूमिकेची ते आम्ही धरून नाटकात शेवटपर्यंत. काय वाटतं लक्षात? करेक्ट आहे. आणि इव्हन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभावळकरांची. म्हणजे दिलीप प्रभावळकर सरांनी पण इतक्या लेवलला नेऊन ठेवलं ना आज. सो मला असं वाटतं की म्हणजे आम्ही कलाकार म्हणून जे काम केले त्याहीपेक्षा मी असं म्हणते की दिग्दर्शक म्हणून त्याने जी बांधणी केली आहे सगळ्या याची, सो ती बांधणी करताना त्यांनी ही फार काळजी घेतली की जे लिखाण त्यांनी केलं आहे किंवा ज्या लेवल त्यांनी पोचवलं आहे तिथे कुठेही त्याला धक्का न लावता. बरं, त्याचबरोबरीने आज 25 वर्षापूर्वीचं नाटक आहे ते पुन्हा एकदा आज रंगभूमीवर नव्याने सादर करताना आजचा प्रेक्षक पण तेवढ्याच याने तो कनेक्ट होईल, तेवढ्याच याने तो एन्जॉय करेल. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली आहे. आणि ऑफकोर्स एक कुठलंही प्रोजेक्ट हे कोणा एकामुळे नाही होत, एकामुळे वर्क नाही होत, एकामुळे नाही चालत. सो हे फक्त आणि फक्त टीमवर्कमुळे चालतं. मग दिसणारे फक्त आम्ही 4 आहोत, पण मागे टीम काम करणारी 25 लोकांची टीम आहे. कारण आज आम्ही तुम्हाला दिसतो की पटापट कपडे बदलले, मेकअप बदलला किंवा सेट बदलला, पण यामागे खूप मोठी टीम काम करत असते मागे. सो त्या सगळ्यांचंही मी खरंच खूप कौतुक करतो, त्यांचेही धन्यवाद मानतो. आणि टीम एक छान टीम जमली, एक छान भट्टी जमली आहे. सो आता अजून जोमाने फक्त तुमची साथ अजून हवी आहे आम्हाला. तुम्ही देतातच आज साथ, भरभरून प्रेम देताय, असंच प्रेम कायम असू द्या. सो अजून मजा येईल, अजून धमाल करू आपण. अरे बापरे. सो जेव्हा सुंदरा सुरू होतं त्याच वेळी महेश सरांचा फोन आला होता मला या नाटकासाठी. आणि सेकंड थॉट काहीच नव्हता, मला नाटक करायचंच होतं. पण मी त्यांना सांगितलं की आधी एकदा वाचन करूया, मग तुम्ही ठरवा.
की मी पात्र आहे की नाही या भूमिकेसाठी. आणि वाचन सुरू झालं आणि तेव्हा एक खूप मेजर गोष्ट जी जसं अक्षय मगाशी म्हणाला ना की शॅडो नाही वाटली पाहिजे, आणि सुरुवातीला तेच तसंच झालं होतं. कारण साधारण 2.5-3 वर्ष झालं मी लतिकाची भूमिका करत होते. तिकडे बोलण्याचा एक टिपिकल लहेजा होता आणि इथे वाचन करताना त्याची खूप झलक येत होती. आणि त्यामुळे ते काय म्हणतो ते मोडणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतर लगेचच मालिका संपली आणि मग ह्या नाटकाची लगेच सुरुवात त्याच दरम्यान झाली होती. वाचन आणि बरंच करावं लागलं आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी माहिती मला डिरेक्टर सरांची खूप मदत झाली. त्यांनी वारंवार जर काही चांगलं झालं तरी ते सांगायचे, पण जर काही चुकत असेल तर ते न विसरता ते जास्ती सांगायचे. आणि ते आता तेच माझ्यासाठी आता बेनिफिशियल ठरतंय. आणि मेहनत तर डेफिनेटली घ्यावी लागली, कारण जितकं ना एखादी गोष्ट शिकणं महत्त्वाचं असतं ते तितकंच अनलर्न करणं किंवा शिकलेल्या काही गोष्टी मागे सोडणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते समजणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे की काय आपल्याला ठेवायचं आणि काय मागे सोडायचं आहे. त्यामुळे जशी ती मालिका संपली मी तिथल्या त्या गोष्टी तिथेच मागे सोडल्या, कारण त्या मी इथे घेऊन आले असते तर ना त्या गोष्टीची व्हॅल्यू राहिली असती पुढे आणि या गोष्टीला मी पूर्णपणे सरेंडर करू शकले नसते. पण आता फॉर्च्युनेटली सगळ्या गोष्टी नीट झाल्या आहेत. मेहनत तेवढीच घेतली आणि पुढे पण घेत राहीन मी आणि आमची संपूर्ण टीम घेत राहील. याच्यात काहीच सेकंड थॉट नाही आहे. प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना इतकंच सांगेन की तुमच्या घरात जी गोष्ट घडते तेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे 2-2.5 तास वेळ काढून या, रिलॅक्स करा. तुम्ही याल, हलकं फुलकं नाटक आहे, बघा, एन्जॉय करा आणि मी गॅरंटी देते की तुम्ही चेहऱ्यावर हसू घेऊन तुमच्या घरी परत जा. आणि तुमचं जे काही नातं असेल तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबरचं, कुठेतरी 1%, 2% किंवा अगदी 100% का होईना त्यात काहीतरी बदल घडलेला असेल किंवा निदान बदल घडेल या आशेने तुम्ही तुमच्या व्यक्तीकडे परत जा. करेक्ट. आणि ही गोष्ट काय ही फक्त राजाभाऊ आणि उषाकाची गोष्ट नाही आहे. सो ही तुमची पण गोष्ट आहे. आणि तुम्ही जेव्हा इथे याल, जेव्हा हे नाटक बघाल, सो ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पण रिलेट कराल. तुम्हाला असं वाटेल की अरे हो, आपल्या आयुष्यात पण ही गोष्ट घडून गेली किंवा आपण पण हा प्रसंग अनुभवला आहे. सो इतकी ती रिलेटेबल असं हे पूर्ण नाटक आहे. सो तेव्हा नक्की या. आणि तुम्हाला फार विचार न करायला लावणारं नाटक आहे. फक्त या, छान 2 तास नाटक बघा, हसा, एन्जॉय करा. खूप आठवणी आणि खूप किस्से तुमचे जे आठवतील तुम्हाला दादर हे नाटक पाहिल्यावर. तशा बऱ्याच आठवणी तुम्ही घेऊन जा आणि नाटकाला पुन्हा या, पुन्हा या, पुन्हा या आणि पुन्हा या. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि आमच्या सगळ्यात चूक भूल द्यावी घ्यावीच्या संपूर्ण टीमकडून तुम्हा रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार की तुम्ही आत्तापर्यंत जे भरभरून प्रेम दिलं. आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला. आणि आता मकर संक्रांती येते, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही गोड आहोतच काय ही गोड नात्याची मिश्किल गोष्ट आहे. त्यामुळे संक्रांत आणि नाटक हे तेच संदर्भ नाटकामध्ये आहेत. आपलं नातं कसं गोड असावं ही गोष्ट या नाटकाची आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की आमच्या संपूर्ण टीमकडून, या नाटकाच्या टीमकडून सगळ्या रसिक प्रेक्षकांना गोड गोड शुभेच्छा संक्रांतीच्या आणि नववर्षासुद्धा. हॅलो देसाई, काय कसे यार? किती दिवस झाले, फोन नाही, काय नाही. हा मी मस्त, फर्स्ट क्लास. छे विशेष काही नाही. ते आमचे सासरे अण्णा हा वारले. नाही वारले नाही, आहेत अजून आहेत. काय रेडिओ सारखं झालंय, ट्रेन सारखी येते जाते, वेगवेगळे स्टेशन लागतात. रेडिओ खरखर पण करतोय. पण तुम्ही नारकर्णी देशपांडे या लवकर. काय तुम्ही इथे येईपर्यंत आमचा रेडिओ बंद पडला असेल. ऐका आणि विश्वास असेल तर म्हणून बघा.
माधवी अगं उषा माझी बायको अगं हे बघायची काय बघायची अगं ते काय राणीच्या बागेतला सोले बघायचंय तिने आपल्या जे पात्र कामात आहे 10 वर्ष तुझ्या हुकुमशाहीची 10 वर्ष आणि माझ्या गुलामगिरीची 10 वर्ष काय 10 वर्ष कशी बुर्रक निघून गेली कळलंच नाही नाही का